Hello friends, in last lecture we have discussed about meaning of valuation of shares, need of valuation of share and various factors affecting on valuation of share. Friends, there are three methods of valuation of share, that is number 1 net asset method, it is also known as intrinsic value method. Number 2 yield basis method, it is also known as market value method, and number 3 fair value method. Today we are going to discuss about net asset method. Friend, this method is also known as intrinsic value method, asset backing method or balance sheet method. Under this method, value of share is calculated with the help of net asset and number of equity share. म्हणजेच मित्रांनो, ह्या मेथडने शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना दोन पॉईंट कन्सिडर केले जातात. एक म्हणजे नेट असेट आणि नंबर 2 दॅट इज इक्विटी शेअर, नंबर ऑफ इक्विटी शेअर. म्हणजे कंपनीचे एकूण इक्विटी शेअरची संख्या किती आहे आणि त्या कंपनीचे एकूण नेट असेट किती आहे. मग या ठिकाणी शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पहिली स्टेप यूज करावी लागते, ती म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट. मग आपल्याला नेट असेट कॅल्क्युलेट करायची. मग नेट असेट कॅल्क्युलेट कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो, तर नेट असेट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या कंपनीच्या सर्व असेट आणि त्या असेटमधून त्या कंपनीच्या ज्या एक्सटर्नल लायबिलिटीज असतील त्या आपण लेस करतो आणि जो बॅलन्स तिथे शिल्लक राहील त्यालाच आपण त्या ठिकाणी नेट असेट असं म्हणतो. परंतु या नेट असेट कॅल्क्युलेट करत असताना ज्या काही असेट्स असतील किंवा लायबिलिटीज असतील त्याची मार्केट व्हॅल्यू कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणजेच टोटल मार्केट व्हॅल्यू ऑफ टोटल असेट मायनस मार्केट व्हॅल्यू ऑफ टोटल एक्सटर्नल लायबिलिटीज इज इक्वल टू नेट असेट. म्हणजेच त्या कंपनीच्या संपूर्ण असेट जर विकल्या तर त्यातून ज्या लायबिलिटीज पेड केल्या जातील त्यानंतर जर त्या ठिकाणी काही बॅलन्स शिल्लक राहत असेल तर तो इक्विटी शेअरहोल्डरच्या मालकीचा. म्हणूनच ह्या मेथडच्या आधारे जी काही नेट असेट असतील त्याला डिवाईड करतो आपण टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग त्याद्वारे आपल्याला पर इक्विटी शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते आणि त्याच मेथडला आपण नेट असेट मेथड असं म्हणत असतो. अंडर दिस मेथड नेट असेट ऑफ द कंपनी आर डिवायडेड बाय द नंबर ऑफ इक्विटी शेअर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेटिंग द इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर. टोटल नेट असेट ऑफ द कंपनी डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर. म्हणजे एकूण नेट असेट त्या कंपनीची त्या इक्विटी शेअर होल्डरसाठी जी अवेलेबल आहे ती कॅल्क्युलेट करायची आणि त्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर्सने आपण डिवाईड करतो. दिस मेथड ऑफ व्हॅल्युएशन इज जनरली नॉट रिकमेंडेड फॉर गोईंग कन्सर्न सिन्स इन देअर केस इट इज दी प्रोनॉमिनंट फॅक्टर्स. ज्या कंपन्या त्यांचा कारभार करतायत त्या कंपन्याच्या बाबतीमध्ये मात्र नेट असेट मेथड तितकीशी उपयोगाची ठरत नाही. ज्या कंपन्या ज्या वेळेस आपल्याला बंद करायचे असतात आणि शेअर होल्डरला पैसे रिटर्न करून टाकायचे असतात त्यावेळेस नेट असेट मेथड महत्त्वाची ठरते. परंतु ज्या कंपन्यांचा कारभार चालला आहे, ज्या कंपन्या रनिंग कंपनीज म्हणून आहेत, त्यांचं प्रोडक्शन फंक्शन चाललं आहे, वेल इस्टॅब्लिश्ड आहेत, त्यावेळेस मात्र नेट असेट मेथडवर इतका रिले केला जात नाही. त्यावेळेस यील्ड बेसिस मेथडने शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. त्या कंपनीची यील्ड किती आहे, उत्पादकता किती आहे, त्या उत्पादकतेचा विचार त्या ठिकाणी शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना केला जातो. हावेवर इन केस ऑफ कंपनीज लाईक इन्व्हेस्टमेंट कंपनी such a basis of valuation may be acceptable since yield in their case primarily depends upon the assets position. म्हणजे इन्व्हेस्टमेंटसारख्या कंपन्या असतील तर त्यावेळेस मात्र तिथे यील्डचा लगेच विचार होत नाही, त्यावेळेस मात्र नेट असेट मेथडने तिथे शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. द कंपनीज विच आर हॅव्हिंग अन इव्हेंट पास्ट रिझल्ट दिस मेथड ऑफ व्हॅल्युएशन मे बी अडॉप्टेड. दिस मेथड इज ऑल्सो सुटेबल फॉर कंपनी विच हॅव कॉन्स्टंट लॉसेस. ज्या कंपन्यांना लॉसेस सफर होतो त्यावेळेस मात्र ह्या मेथडचा उपयोग तिथे केला जातो. नाव द स्टेप्स ऑफ कॅल्क्युलेटिंग व्हॅल्युएशन ऑफ शेअर अंडर द नेट असेट मेथड ऑर इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड. द फॉलोइंग स्टेप्स आर यूज टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शेअर ॲज पर इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड. देर आर बेसिक 2 steps to calculating the value of share under the net asset method. Number 1 calculation of the net asset and number 2 calculation of intrinsic value of equity share. Now calculation of net asset. While calculating the net asset it should be clear that all assets are to be taken at market value. मग बॅलन्स शीटमधल्या ज्या काही असेट असतील त्याची आपल्याला बेरीज करायची, पण त्या बॅलन्स शीटमध्ये असणाऱ्या असेट ह्या बुक व्हॅल्यूने असतात. इथे मात्र तुम्हाला घेताना मार्केट व्हॅल्यूनेच त्या असेट
घ्याव्या लागतात आणि त्याची टोटल करावी लागते. मार्केट व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल त्या ठिकाणी ॲडजस्टमेंटमध्ये, ॲडजस्टमेंटमधल्या त्या असेटचे व्हॅल्यूज घ्यायच्या आणि जर दिल्या नसेल तर मग मात्र बुक व्हॅल्यू शुड बी कन्सिडर्ड ॲज अ book market value. If market value of asset is not given, book value should be considered. The asset like preliminary expenses, accumulated losses, discount on issue of share, discount on issue of debenture, underwriting commission, these are the some miscellaneous expenditure. So these miscellaneous expenditures and other fictitious amount are not considered to calculate net asset. म्हणजे इथे preliminary expenses, accumulated losses, discount on issue of share, discount on issue of debenture, underwriting commission किंवा फिक्सेशियस ज्या काय असेट्स असतील त्याच्या व्हॅल्यू मात्र टोटल असेटमध्ये बेरजेमध्ये कन्सिडर करायच्या नाही, त्या घ्यायच्या नाही, त्या वगळून अदर ज्या असेट असतील त्या असेटची बेरीज त्या ठिकाणी करायची. आणि मग नेट असेट इज इक्वल टू रिलायझेबल व्हॅल्यू ऑफ असेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज. त्या नेट रिलायझेबल व्हॅल्यू ऑफ असेटची ती टोटल केली आपण, मार्केट व्हॅल्यूची बेरीज केली की त्यातून एक्सटर्नल लायबिलिटीज मायनस करायच्या आणि तिथे आपल्याला नेट असेट कॅल्क्युलेट होत असते. एक्सटर्नल लायबिलिटीज इन्क्लूड ऑल करंट लायबिलिटीज, क्रेडिटर्स, बिल पेबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, बँक ओव्हरड्राफ्ट एक्सेट्रा. डिबेंचर अँड प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल ऑल्सो डिडक्ट फ्रॉम द रिलायझेबल व्हॅल्यू ऑफ asset. Okay, this is the format of calculation of net asset. Here total asset should be taken other than the fictitious asset and miscellaneous expenditure. Plant and machinery, furniture and fixture, land and building, other fixed asset, debtors, bills receivable, other current asset, goodwill, etc. ओके, त्या सगळ्यांची आपण बेरीज केली, तिथे तो टोटल असेट आपल्या कॅल्क्युलेट झाल्यात. पण ह्या असेट घेत असताना बॅलन्स शीटमधल्या त्या बुक व्हॅल्यूने घ्यायच्या, नाही तर मार्केट व्हॅल्यूने घ्यायच्यात. आणि मार्केट व्हॅल्यू जर दिली नसेल तर बुक व्हॅल्यू हीच मार्केट व्हॅल्यू म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर करायची. त्यावेळेस मात्र जर मार्केट व्हॅल्यू दिली नसेल तर बुक व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. आणि त्यातून ज्या काय लायबिलिटीज असतील त्या लेस करायच्या. त्यामध्ये करंट लायबिलिटीजमध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट ह्या त्या ठिकाणी लेस होतील. त्यानंतर डिव्हेंचर लेस करायचे आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस करायचं. टोटल असेटमधून ह्या करंट लायबिलिटीज, डिव्हेंचर आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस केलं की तिथे शिल्लक राहतं नेट असेट. त्यालाच आपण म्हणतो फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. ज्या नेट असेट आहे त्या कोणाच्या मालकीच्या आहेत? आता राहिलं कोण? सर्व लायबिलिटीज पेड झाल्यात, आता राहिलं फक्त इक्विटी शेअर होल्डर. सो दिस net asset is always available for equity shareholders. So net asset is also known as a fund available for equity shareholders. So the second step is calculation of intrinsic value of equity share. आता इक्विटी शेअरची इंट्रान्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? जी काही नेट असेट आपण कॅल्क्युलेट केली किंवा फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट केला, त्या फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डरला टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्सने डिव्हाइड करायचं. म्हणजेच त्या ठिकाणी पर इक्विटी शेअर व्हॅल्यू तिथे कॅल्क्युलेट होईल. त्यालाच आपण त्या ठिकाणी इंट्रान्सिक व्हॅल्यू असं म्हणतो. ती त्या ठिकाणी त्या शेअरची व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. आता नेट असेट मेथड कुठे कुठे अप्लाइड होते? द नेट असेट मेथड इज जनरली अप्लाइड अंडर द फॉलोइंग सिच्युएशन. इन केस ऑफ फॉर फॉर्मेटिंग स्कीम ऑफ अमलगमेशन करायचं असेल, अमलगमेशन आपण फर्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन केलं. त्यानंतर फॉर अक्वायरिंग मेजॉरिटी ऑफ शेअर अँड कंट्रोलिंग द कंपनी, म्हणजे होल्डिंग कंपनीच्या बाबतीमध्ये ते पण आपण डिस्कस केलं. त्या बाबतीत देखील नेट असेट मेथड यूज केली जाते. आणि इन केस ऑफ लिक्विडेशन ऑफ द कंपनी, ह्या तिसऱ्या केसमध्ये मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे. कारण कंपनी बंदच करायची, लिक्विडेशन करायचं आहे, क्लोज करायचं आहे, त्यावेळेस टोटल असेट सेल आउट केल्या जातील. म्हणजे टोटल असेटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जातील आणि त्यातून लायबिलिटीज पेड केल्या जातील. आणि जे शिल्लक राहिलं असेल ते कोणाच्या मालकीचं? इक्विटी शेअर होल्डरच्या मालकीचं. म्हणून तिथे पर शेअरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो आणि ती नेट असेट मेथडने कॅल्क्युलेट करत असतो. रनिंग बिझनेसच्या बाबतीमध्ये मात्र आपण ही मेथड सहजा वापरत नाही किंवा ती इतकी सुटेबल किंवा रिलायबल म्हणून यूज केली जात नाही. त्यावेळेस आपण बघितलं की तिथे आपण यील्ड बेसिस मेथड वापरत असतो. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड मेथड बघणार आहोत. थँक्यू.